नमस्ते, मी डॉक्टर सागर पाटील, न्यूरो आणि स्पाइन सर्जन धुळे. आज आपण एक नवीन वेगळ्या आजाराबद्दल माहिती घेऊयात, ज्याचं नाव आहे हेमिफेशियल स्पाझम. ज्याच्यामध्ये पेशंटला चेहऱ्याच्या अर्ध्या भागात अचानक अनियंत्रित मसलच्या आकुंचन पावण्यामुळे चेहरा एका बाजूला ओढला जातो किंवा डोळा अचानक एक डोळा किंवा एक गाल अचानक आकुंचन पावला जातो. ह्या पेशंटला बऱ्याचदा बोलताना किंवा सोशल इंटरॅक्शनच्या वेळेला ऑकवर्ड फील व्हायला होतं. सोशल अँक्झायटी त्यांना होते, न्यूनगंड तयार होतो. हा त्रास पेशंटला का होतो? तर ह्या पेशंटमध्ये जी चेहऱ्याची नस असते, जिला फेशियल नर्व्ह म्हणतात, ती मेंदूमधून बाहेर निघताना तिथे रक्ताची नस गुंतलेली असते आणि त्या रक्तवाहिनीच्या दाबामुळे त्या फेशियल नर्व्हमधून किंवा जी चेहऱ्याची नस असते तिच्यातून ॲबनॉर्मल सिग्नल तिकडनं निघतात आणि त्याच्यामुळे चेहऱ्याचे मसल ज्याला ती नस कंट्रोल करते ते अचानक आकुंचन पावतात. त्याच्यात डोळ्याचे भोवतालचे मसल, चेहऱ्याचे मसल हे अचानक कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळे फेस स्पॅझममध्ये जातो, ज्याला हेमिफेशियल स्पॅझम म्हणतात. अशा प्रकारचा त्रास तुम्हाला असेल तर तुम्ही इमिजिएटली न्यूरोसर्जनला कन्सल्ट केलं पाहिजे, जे तुम्हाला MRI ब्रेन ॲडवाईस करतील, ज्याच्यामध्ये हा आजार कन्फर्म होतो. आणि एकदा ते लक्षणं आणि हा आजार कन्फर्म झाला की त्यानंतर त्याला मायक्रोव्हॅस्क्युलर डिकम्प्रेशन नावाची सर्जरी असते, जी दुर्बीणने आपण त्या सर्जरीमध्ये फेशियल नर्व्ह आणि रक्तवाहिनी याला आपण वेगळे करतो आणि त्यांच्यामध्ये आर्टिफिशियल एक ग्राफ्ट असतो, तो आपण त्याला टाकतो की जेणेकरून भविष्यात परत ते जवळ येऊन त्या रक्तवाहिनीचा दाब त्या नसेवर पडला नाही पाहिजे. ऑपरेशननंतर पेशंटला परत त्यांचा कॉन्फिडन्स मिळवण्यास मदत होते. ज्या पेशंटला अशा प्रकारचे लक्षणं असतील किंवा हा त्रास असेल, ते मला खालील पत्त्यावर भेटू शकतात.